श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कालचा दिवस एवढा गडबडीत कसा पूर्ण दिवस गेला काहीच कळलं नाही. पण काय केलं नेमकं तर हे बघा, ही साडी आहे, याच्यावर एकसुद्धा ब्लाऊज पीस असा आहे. तर अस्तर नीट भेटत नव्हतं, परकर असा भेटला, फॉल भेटला. हे बघा, 2 अस्तर आणून एकसुद्धा जमत नाही. आता वापस एक तिसरा आणायला जायचं आज. तर ही साडी याला भेटलं पण थोडं 19-20 आहे, चलताय मगर. या 2 ड्रेसला ओढणी पॅन्ट आणली आणि याला एक अस्तर आणलं आणि एक फॉल आणला. तर याचा जमतोय का नाही आता सांगा तुम्हीच. मी आणणार आहे आणखीन एक दुसरं. तर आता करायची आहे आपल्याला शेपूची भाजी. हे सगळं कट केलं, तेल गरम झालेलं आहे. म्हणजे तळती तोपर्यंत आपण मीठ आणि टमाटर परतून घेऊयात. खाली कोणीतरी आलं होतं म्हणून मी गेले वर. नंतर पाणी शेकलेलं होतं, दुर्वाला आंघोळ घातली, तिला झोप घालून वापस गेले खाली. तर आता उरलेली भाजी शिजत आहे. तर एका गॅसवर आपण भाकरी टाकूयात आणि एका गॅसवर भाजी शिजत आहेत. तर मी आहे ऋतुजा सोनटक्के. मी इथून पुढं ब्लॉग टाकणार आहे. तर कीप सपोर्ट प्लीज. मी माझ्याबद्दल सांगते थोडंसं तुम्हाला. तर मी BCom 3rd इयरला आहे सध्या तरी. नंतर मला फॅशन डिझायनर करायचं आहे. माझं बाळ आत्ता 4 महिन्याचं आहे सध्या. भाकर झाली आहे तयार, आता भाजायची. भाजी शिजते तोपर्यंत. भाकर येते का मला बघा ना, अशी फाटली मधून. खरं तर पीठच नाही ते बरोबर भाकरीचं आहे ना त्याच्या. ज्वारीचं पीठ कसं खूप दिवस ठेवलं की नंतर भाकरी येत नाही. तर भाकर झाली, आता पाणी लावायचं. पाणी लावताना खूप चटके बसतात म्हणून थोडं थोडं पाणी घेऊन लावते. 4 भाकरी करायच्यात, आत्ताशी 2 झाल्यात. भाजी शिजते, भगर काढायची, धिरडी करायचे. म्हणजे भाकर फुगली. ही बाजरीची भाकर. भाकर उचलत होते आणि भाकर तुटली. मग आता काय परत करावी लागली. तुटली वापस करून पूर्ण 4 भाकरी कंप्लीट केल्या. आता जेवण झालंय, आता सगळं आवडायचंय. घर आवरून झालं आहे आता. पुसायचंय. तर आता वाजलेले आहेत बघा 5 आणि आताशी फॉल चालू आहे लावणं. दुर्वा खेळतीये. तर मित्रांनो बघा, आता वाजलेले आहेत 5. आताशी फॉल इस्त्री करणं चालू आहे आणि हे दोघे खेळत आहेत. बाबू केस धुतले आता हिचे आम्ही. दुर्वा खेळत होती आणि मम्मीने खूप सारे साड्यांना फॉल लावून ठेवला होता. तर मी आता करत होते हसील्या. तर असा होता आजचा दिवस. बाय बाय.